नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काव्या ही पार्थकरिता ऑफिसमध्ये डबा घेऊन आलेली असते, पण तिथे बिर्याणीचं पार्सल बघून काव्या पार्थच्या अंगावरती धावून जाते. त्याला म्हणते, मला खरं सांगा, तुमचा नक्की उपवास आहे ना आज? पार्थ म्हणतो की हो हो आहे माझा उपवास. तेव्हा काव्या म्हणते, देशमुखांचा बाळ उपाशी होता ना, म्हणून डबा घेऊन मला पाठवला आहे. काव्या आणि पार्थचं मजेशीर भांडण आपल्याला इथं बघायला मिळतं. एवढ्यात ऑफिसमध्ये जीवा सुद्धा येतो. जीवा केबिनमध्ये आल्यानंतर जीवाला काव्या ही पार्थला खिचडी वाढताना दिसते आणि हे सगळं बघून जीवाला खूपच राग येतो. जीवाला बघून पार्थ त्याला म्हणतो, अरे जीवा, किती परफेक्ट टायमिंगवरती आला आहेस तू. काव्या सुद्धा आत्ताच आल्या आहेत आणि माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी आणली आहे. चल तिघे मिळून खाऊयात. जीवाला काव्याचा राग आल्यामुळे तो तिच्याकडे बघतच म्हणतो, नाही नको, प्रेमात शेअरिंग करायचं नसतं. नंतर जीवा लिफ्टमध्ये गेल्यानंतर काव्या त्याच्याकडे धावत येते आणि जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असते. काव्या जीवाला म्हणते, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, मी स्वतःहून तो डबा नाही आणलेला, तू समजतंस तसं काहीच नाही. जीवा मात्र खूप चिडलेला असतो. तो काव्याला म्हणतो, तुमचं प्रेम दिवसेंदिवस फुलतच चाललंय. तुम्ही एक काम करा, आता मस्त थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा, हनीमूनला. जीवाच्या तोंडून असा ऐकताच काव्याचा खूपच संताप होतो आणि ती जीवावरती हात उचलते. जीवा काव्याचा हात पकडतो आणि खाली झटकतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या आणि जीवा हे एकमेकांपासून दूर जाणार का, हे पाहणं अतिशय उत्कंठवर्धक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.